आपलं नाव? माझं नाव सिद्धार्थ सदाशिव इंगडे. काय करता? मी फर्टिलायझर कंपनीमध्ये नोकरीवर आहे, RM फॉस्फेट अँड केमिकलला, अमरावती. यवतमाळ अमरावती यवतमाळ अमरावती. एरिया मॅनेजर, हा, असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीवर आहे, यवतमाळ अमरावती. एकंदरीत काय तुम्हाला या निवडणुकीकडे मतदाता म्हणून बघत असताना काय मत मांडाल? आता कसं झालं मॅडम, निवडणूक तर हा विषय सार्वत्रिक असला, मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे. मतदान करणं जरुरी आहे, चाहे निवडून कोणी येऊ, पण तुम्हाला जो पसंतीचा उमेदवार आहे त्याला आपण मतदान केलंच पाहिजे. तो कोण्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, हे मतदान करणं आपलं सर्वात पहिलं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट अशी झाली का कोणाला मतदान करायचं ही मोठी खिचडी झाली, कारण सर्वच पक्ष उभे आहेत. आता महायुती, महाविकास आघाडी, इकडला गट तिकडे, तिकडला गट इकडे, कोणाला मतदान करा हा मोठा विचार पडला सर्वात पहिले म्हणजे. पण पाहू, कोणाला तरी मतदान तर करावंच लागेल, मतदान केल्याशिवाय होणार नाही. मुद्दा असा आहे मॅडम इलेक्शनचा, कोणाला निवडून दिलं तर काही विकास तर होणार नाही. असं का म्हणजे आजपर्यंत जेवढे काही निवडून दिले, कोणता विकास केला यांनी? विद्यमान आमदारांनी काहीच केलं नाही. कोणी आमदारांनी काहीच केलं नाही. कोणी निवडून आणलं काहीच नाही. आपापले पोट भरून आले, मस्त आपापलं मस्त याचं संस्था, कोणी संस्था ओपन केल्या, कोणी शाळा ओपन केल्या, कोणी आपापली रोजीरोटी बरोबर कमवून राहिलं. पण आम जनतेचा कोणाला काही विचारच नाही, काहीच नाहीये. मला सांगा, तुम्ही शेतकरी आहे, पहिले काही शेतकरी घेऊ आपण. 18% जीएसटी कायच्या ट्रॅक्टरवर 18% जीएसटी पाहिजे का? हा, पाण्याच्या बॉटलवर जीएसटी किती आहे तुम्ही सांगा मला? 18% जीएसटी ट्रॅक्टरवर आहे, शेतकऱ्यासाठी 18% जीएसटी पाहिजे. बियाणार खतावर जीएसटी किती आहे? 400 रुपयाचा DAPचा पोता 1500 रुपयाला ते भेटून राहिला मार्केटमध्ये, बरोबर आहे? मला सांगा, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किंवा मागच्या वेळेस जे आंदोलन झालं, त्यांनी आंदोलन केलं, सिलेंडर, स्मृती इराणी मॅडम होती त्या वक्ती, काय म्हणे, सिलेंडर बोक्सार घेऊन हे म्हणे आम्ही 6000 तुम्हाला सोयाबीनला भाव देऊ, 10,000 कापसाला भाव देऊ. आज 3000 सोयाबीन कापू शकाल, सोयाबीन निघाला करायला कोणी घेत नाही त्या मार्केटमध्ये. 3000 सोयाबीन आश्वासन मॅडम, आश्वासन, ह्या आश्वासनाचा बाजार असतो. आश्वासन द्याच लागते, कारण आश्वासन दिलं नाही तर लोक मतदान कसे करण? संकल्पपत्र छापलं, काही संकल्पपत्र नाही, अगदी उद्देश पत्रिका नाही, हे काहीच कामाचं नाही आहे. करून दाखवा, करून दाखवा तर लोक तुम्हाला लाईक करतील, नाही तर काही कामाची गोष्ट नाही आहे. लोक जोडे मारतील तुम्हाला समोर चालून. निवडणूक आली की हिंदुत्वाचं राजकारण होतं. गोष्ट सांगू तुम्हाला, प्रत्येकाच्या 50 गाड्या, 100 गाड्या, 200 गाड्या, पैसा ऑटो कुठून खर्च करा निवडणुकीत? हे सारे एकामेकांना भरलेले लोक आहेत. तू उभा आहे, तू उभा आहे, मी उभा राहतो, मतदान फूट करायचं आणि कमी मतात निवडून यायचं, असं नाही. बस हा पर्याय, फक्त दुसरा कोणता पर्याय नाही. याला उभं केलं, त्याला उभं केलं, त्याला गेले, आपापले मतं खा आणि कमी मतात निवडून या, हा राजकीय फंडा आहे. तर लोकांना सगळं करते पण नको चुपचाप आहे. समोर येऊन कोणी बोलत नाही, सरांना भीती वाटते आपलं उद्या व्हायरल होईल, आपल्या इथे कोणी येईल, काही गरज नाही. आपण जनतेचा नागरिक आहे, मी सर्वप्रथम नागरिक आहे. संविधानामध्ये पहिली पेज होता तुम्ही, मी भारतीचा नागरिक आहे, मी काही बोलू शकतो, कोणाला बोलू शकतो. माझ्या घरापर्यंत जो येईल त्याला पहिला प्रश्न, तू काय केलं, बस हा पहिला प्रश्न आहे. आणि हे सांगू तुम्हाला, येणारी 20 ते 25 वर्षात लोक ह्या निवडणुकीला बहिष्कार टाकणार आहे, बहिष्कार टाकणार आहे. VME साठी चालू आहे लोकांचं, पण होत नाही ते, कारण तेच एक यंत्र आहे आपल्यापाशी. VME म्हणजे निवडून यायचं, दुसरं यंत्र नाही आपल्यापाशी कोणतं. पडणारी शीट तिथं पडते, येणारी शीट तिथे येऊन जाते. ह्या सगळ्या गोष्टी आहे, काही कोणी करून नाही राहिलं. प्रत्येकाला असं वाटतंय आपलं जमलं ना बस, बाकी बोलून आपली 50 वर्षी कमी झाली ते लेकरबाळ खुश आहे, विषय सरला. एकंदरीत मतदाता कुठे नाराज आहे, कुठे आपलं मत व्यक्त करताय, राजकारण अगदी घारेडं होत चाललंय असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव? मेरा नाम काजी अबूजर है। क्या करते हैं आप? मैं डॉक्टर हूँ। हाँ जी। तो काजी साहब, मुझे बताइए इस इलेक्शन के बारे में आपका क्या कहना है? देखिए, सबसे पहले मैं सोचता हूँ कि इलेक्शन कोई भी हो, जनता को सक्षम होना चाहिए। जनता को सत्ता पक्ष हो या विपक्ष हो, दोनों से सवाल करना चाहिए। विपक्ष को हम इसलिए बिठाते विपक्ष में ताकि वो सवाल पूछे, और सत्ता को इसलिए बिठाते ताकि वो लोगों के अंदर पॉलिसीज को इम्प्लीमेंट करे। जब वो इम्प्लीमेंट नहीं करती तो विपक्ष को उनसे सवाल पूछना चाहिए। लेकिन अभी ये समझ में नहीं आ रहा कि सत्ता में कौन है, विपक्ष में कौन है। कल सुबह कोई शपथ ले लेता, फिर दूसरे दिन किधर चले जाता। आज किसी पे ईडी की शपथ पड़ती तो दूसरे दिन वो सत्ता में चले जाता जो विपक्ष में बैठा है। अब जनता क्या करे, जनता किसे सवाल पूछे और किसे सवाल नहीं पूछे, ये इम्पोर्टेंट है। मतलब एक तरह से अगर हम कहे तो कंफ्यूजन वाला माहौल सब हमें दिखाई देता है। कभी हमारा पसंदीदा उम्मीदवार इस पक्ष में, कभी हमारा जो हमको पक्ष पसंद नहीं उसमें, मतलब एक आना जाना ये सब चालू है। इसके बारे में आप
कहना चाहते हैं। अभी हाँ। आप मुझे बताइए कि मतदाता के तौर पर आप मतलब किसको समर्थन करते हैं? देखिए, जो सामाजिक न्याय की बात करेगा, हम्म, जो एजुकेशन की बात करेगा, हम्म, जो एकता की बात करेगा, जो अखंडता की बात करेगा, हम्म, जो विकास की बात करेगा, हाँ, जो इस पर करेगा और जनता के सामने उसको जिम्मेदार ठहराया जाएगा, हम उसकी बात करेंगे, उसको वोट देंगे अपना। जो जाति का राजकारण होता है इसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, मैं सबसे पहले कहूँगा कि अब जो नैरेटिव सेट कर रहे बीजेपी वाले, भारतीय जनता पार्टी वाले, कि बटेंगे कटेंगे, बटेंगे तो कटेंगे, अभी तक इतने यानी शासक आए हिंदुस्तान के अंदर, इतने इंडिया के अंदर रूलर आए कि अभी तक कटे, कि अभी तक बटे? सबसे पहले ये सवाल है कि अगर बटेंगे कटेंगे तो शासक इतने सारे मुस्लिम आए तो कितने हिंदू कटे, कितने हिंदू बटे? ये बात है ना, ये इम्पोर्टेंट है। तो आप सिर्फ पोलराइज करते और क्या करते, सबसे पहले तो ये लोग कहते कि मैं मस्जिदों पर से भोंगे उठाएंगे, हाँ। मैं उस दिन इनकी बात को यकीन मानूंगा कि इनका बेटा खुद भोंगे उठाएगा। क्यों आप गरीबों के बच्चों को रोड पे ला रहे, क्यों गरीबों के बच्चों पर पत्थर चला रहे? तो सबसे पहले ये है कि जब इनके बच्चे फॉरेन में पढ़ते, इनके बच्चे फॉरेन में एजुकेशन हासिल करते, लेकिन जब लड़ाई की बात आती तो गरीब का बच्चा लड़ता, लड़ाई की बात आती तो गरीब का बच्चा रास्ते पे उतरता। क्यों ऐसा? तो लोगों को समझदार होना चाहिए। मैं इससे पहले भी मैंने सबसे पहले कहा कि जनता को जिम्मेदार होना चाहिए, जनता को सक्षम होना चाहिए, जनता को सवाल पूछने वाली होना चाहिए कि आपका बच्चा जिस दिन रोड पे उतरेगा उस दिन हम भी हमारे बच्चे को रोड पे उतारेंगे। ये इंपॉर्टेंट है। एकदम सही बात आपने रखी है कि अगर मैडम, आप बोलिए ना, इनके बच्चे कितने, आप एक लिस्ट निकालिए। हाँ। पूरे जितने पॉलिटिकल पार्टीज के जितने लीडर है, वो चाहे सत्ता पक्ष के हो चाहे विपक्ष के हो, जिस दिन इनका बच्चा रास्ते पे उतरकर भोंगे उतारेगा, जिस दिन इनका बच्चा रास्ते पे उतरकर दंगे भड़काएगा, तो उस दिन हम समझेंगे ना कि लोग इनके अंदर सही हिंदुत्व है। ये लोग कह देते हैं लेकिन उतरता है गरीब का बच्चा, उतरता है एक स्लम एरिया का बच्चा, वो उसको पढ़ाई से लेना देना नहीं, बट इनके बच्चे पढ़ेंगे, इनके बच्चे अच्छी हायर क्वालिटीज की डिग्री हासिल करें। तो अगर ये सब अभी आपने कहा तो मेरा कहना ये है कि ये अवेयरनेस हम हमारे बच्चों में क्यों नहीं ला सकते कि हमें भी। मैम, एजुकेशन एट द एंड, एजुकेशन, हाँ, एजुकेशन की बात करो, एजुकेशन पे हम ज्यादा फोकस करेंगे, हमारे बच्चों को एजुकेशन की तरफ ज्यादा ले जाएंगे तो ये सब चीजें खत्म होंगी। लेकिन ये सब पोलराइजेशन का राजकारण चल रहा, कोई सवाल नहीं पूछ रहा, इसकी वजह से सब चीजें खराब हो रही। बहुत अच्छा पॉइंट आपने रखा आहे काझी साहेब की मतदाता हा राजा आहे आणि मतदाताला प्रत्येक अधिकार आहेत प्रश्न विचारण्याचा सुद्धा, आपला नेता निवडण्याचा सुद्धा। संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर तुम्हाला करता यायलाच हवा। ही निवडणूक त्याच्यासाठी असते, तुम्ही तुमचं मत तेवढ्या खंबीरपणे तेवढ्या ठामपणे द्यावं आणि योग्य आपला लोकप्रतिनिधी निवडावा।